नागपूरमधील कार अपघात प्रकरणी राज्यातील राजकारण आता तापल्याचं पाहायला मिळतंय। प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या होत्या। जेव्हा एखादा अपघात घडतो तेव्हा ती गाडी पोलीस ठाण्यात नेली जाते, मात्र बावनकुळेंच्या मुलाची गाडी गॅरेजमध्ये का नेली असा सवाल त्यांनी पोलिसांना उपस्थित केलाय। सुषमा अंधारे यांनी या पोलिसांसोबत चर्चा करताना प्रश्नांची सरबत्ती केली आहे। अपघातातील गाडीचा नंबर एफआयआर मध्ये नमूद का नाही असा सवाल देखील सुषमा अंधारे यांचा आहे। संकेत बावनकुळेची मेडिकल टेस्ट का केली नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। तर सुषमा अंधारे यांच्याकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली आहे। तर बावनकुळेंची ताकद जास्त झाली की पोलीस कमी पडले हाही सवाल अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। याच दरम्यान पोलिसांना एक फोन आला आणि त्या फोन नंतर पोलिसांनी माध्यमकर्मींना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे आता पोलिसांना आलेला तो फोन नेमका कोणाचा आहे असा सवाल देखील याच निमित्ताने उपस्थित होतोय। अच्छा, आता लाहोरी बारचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला घेतलं। सर, आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही आपण? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळाले संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आम्ही ताब्यात घेतो। संकेतचं त्यामुळे मेडिकल 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। पण का केलं नाही? नाही केलं। 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला कसं? हा, संकेत काय झालं तसं इथून तो निघाला, जेव्हा ड्रायव्हिंग गाडी नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, 2 थांबले आणि दुसरे पोलो गार्डवाले त्यांच्या गाडीला डॅश लागलेली, ते सुद्धा पाठलाग केला। नंतर आपल्याला असं सांगा सर की तपासाअंती आपल्याला गोष्टी काही कळाल्या, आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा हा प्लीज सर हा सर 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 हां हां ठीक आहे। हो मॅडम आलेले हो हो साहेबांचं असं आहे की मीडियावाले आम्ही माहिती देताना नसावं। मॅडम नंतर बाहेर चला, ठीक आहे प्लीज। सुषमा अंधारे यांनी पोलिसांसोबत चर्चा करताना प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। नागपूर अपघाताच्या प्रकरणी सुषमा अंधारे या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या होत्या। तर संकेतची मेडिकल टेस्ट का केली नाही हा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे। तर बावनकुळेंची ताकद जास्त झाली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अंधारे यांच्या भेटीदरम्यान पोलिसांना एक फोन आला होता आणि त्यानंतर माध्यमकर्मींना पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे आता तो फोन नेमका कुणाचा होता याही संदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत। अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे। यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। गाडीचं वय अवघं 28 दिवसांचं आहे। ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे, म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता। याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि नेग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये, की गाडी 150च्या वेगाने होती। नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही। रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला। या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे, पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली। सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली। याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत। म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत। ती अत्यंत ज्ञानी महिला आहे, तिने केलेल्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही। त्यांचं भाष्य सोडून द्या, आपण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहे। अहो, असं कसं होतं? ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कायद्याला सर्वात जास्त महत्व आहे। घटना मानणारे आम्ही आहोत, तो बावनकुळेचा मुलगा असो का एकनाथ शिंदेचा मुलगा असो का आणखीन कुणाचाही मुलगा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे। म्हणून कायद्याच्या याच्यात तो जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा जरूर होईल। कायदा मोडून किंवा कायद्याच्या वर आपण आहोत असं जर कोणी भासवत असेल तर ते चुकीचं असतं। आम्ही त्यातले नाहीत, आम्ही घटना मानणारे आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।